असा शेवगा मसाला जर तुम्ही खाल्ला ना आणि जर कुणाला वाढला ना गरमागरम, तर ज्याला शेवगाच्या शेंगा आवडत नाही ना ते सुद्धा बोटं चाटून पुसून असं हे शेवगाच्या शेंगाचा आस्वाद घेतील. इतका चांगला चटपटीत झणझणीत आणि चवदार असा हा शेवगा मसाला तयार होतो. कुठलंच वाटण केलं नाही बरं का मी, एकदम सिंपल पद्धतीने केलेले आहेत. साधारण मसाले वापरले आहेत, पण तुम्ही ग्रेव्ही बघा, असं वाटते कुठलं वाटण मी केलं याच्यामध्ये, पण अजिबात कोणतंच वाटण केलं नाही. सोप्या पद्धतीने अगदी गावरान पद्धतीने केलेली आहे ही शेवगा मसाला. तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. अजिबात कुठलंच वाटण वगैरे करायचं नाही, अशी दाटसर ग्रेव्ही तयार होती. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. ह्या शेवगाच्या शेंगा तुम्ही प्रवासात नेऊ शकता, टिफिनला नेऊ शकता, रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी खूप बेस्ट आहेत. तर नक्की करून बघा आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. कधीही तुम्ही झटकेपट शेवगा मसाला असा तयार करू शकता. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि बनवायची एक छोटीशी रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण बघा. आवडला तर लगेच करून बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे मी ना 250 ग्राम म्हणजेच पाव किलो ना शेवगाच्या शेंगा घेऊन आलेले. थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये ना मी ह्या शेवगाच्या शेंगा ज्या आहेत ना स्वच्छ सोलून कट करून मस्त याला जरा शिजून घेतलं. जरा थोड्या गाळ झाल्या पण हरकत नाही. आता हे शेवगाचं पाणी आपल्याला थोडंसं रस्स्याला वापरायचं आहे आणि बाकीचं मी जरा काढून ठेवलं एका साईडला. तर ह्या शेवगाच्या शेंगा अशा शिजून घ्यायच्या, सगळ्या साल वगैरे काढून. मस्त कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी मस्त थोडेसे जिरे टाकते, 1 चमचा. अचानक पाहुणे वगैरे जरी आले ना तर शेवगा मसाला असा हा झणझणीत करून द्या, बघा आवडीने खातील. तर जिरे मी टाकलेले आहेत. गॅस एकदम स्लो केलेला आहे. थोडेसे कढीपत्त्याचे पाने टाकायचे. काहीच वाटण वगैरे करायचं नाही, सिंपल भाजी आहे एकदम. मी तुम्हाला अशाच भाज्या दाखवते ज्या कमी वेळामध्ये आणि खायला मात्र छान लागतात. आता हे बघा, थोडासा गॅस इकडे मी फास्ट करते कारण स्लो आहे जरा. आता फास्ट केलेला आहे गॅस, थोडा मीडियम केला. तर कढीपत्ता आणि जिरे बघा तडतडून लागलेले आहेत. आता आपण हे थोडेसे कढीपत्ता जिरे तडतडून झाले की याच्यामध्ये आपण मस्त एक मोठा कांदा ना चांगला बारीक चॉपिंग करून घेतला. याने काय होतं ना, मस्त ग्रेव्ही दाटसर होती. जरा बारीक चॉपिंग करायची नेहमीपेक्षा. आणि टमाटेसुद्धा असे बारीक चॉपरनी जर होत असतं मस्त, त्याने खूप छान बारीक कटिंग होती. किंवा हाताच्या साहित्याने सुद्धा अशी बारीक कटिंग करू शकता. तर कांदा टमाटे मस्तपैकी असे मी बारीक करून घेतलेत आणि आता जिरे आणि कढीपत्त्यासोबत परतून घेतले. याच्यामध्ये मी 1 चमच्याच्या अंदाजाने अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही अद्रक लसूण कुटून इकडे वापरू शकता किंवा अशी पेस्ट वापरू शकता. तर मी 1 चमचा इकडे अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता आपण याच्यामध्ये ना बेसिक मसाले टाकायचे. हे बघा मस्तपैकी कांदा टमाट्यासोबत अद्रक लसूणचा छान असा सुगंध दरवळतोय. थोडे जिरे टाकलेत, कढीपत्त्याची पानं टाकलेत. इकडे मी 1 चमचा हळद टाकली. 2-2.5 चमचे ना मी छोटाले, पण 2-2.5 चमचे लाल तिखट वापरते कारण मला मस्त झणझणीत बनवायचा हा शेवगा मसाला. त्यानंतर इकडे धना पावडर टाकला 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया ह्या स्टेजवर. म्हणजे कसं सगळ्या साहित्याला मसाल्याला मीठाची चव छान लागते, एकजीव होऊन जाते. मग आता हा मसाला सगळं खोबरं वगैरे, आता खोबरं टाकायचं आहे मला याच्यामध्ये. हे बघा मस्तपैकी हे मसाले कांदा टमाट्यामध्ये एकजीव झालेले आहेत. आता ग्रेव्ही कशी तयार करायची हे तुम्हाला मी दाखवते न वाटण करता. अद्रक लसूण कांदा टमाटर आणि सगळे मसाले आपण याच्यामध्ये परतून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये ना बारीक किसलेलं सुक्कं खोबरं टाकते इकडे मी, पाहू शकता हे सगळीकडे भेटतं वानेवाल्याकडे. तर 2-2.5 चमचे ना मी इकडे बारीक सुक्कं खोबरं किसलेलं टाकलेलं आहे. ह्यानी ना मस्त दाटसर अशी ग्रेव्ही ही तयार होती. छानपैकी मसाला वाटल्यासारखी ती ग्रेव्ही तयार होती, कुठलंच वाटण न करता. बघा आता मस्त हे खोबरं जे आहे ना ते इथे मी टाकून घेतलेलं आहे मिक्स. छान याने तेल सुटतं आणि दुसरी गोष्ट चव छान लागते. तुम्ही हवं तर इकडे थोडंसं शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता, पण फक्त खोबऱ्याच्या किस जो टाकला ना त्यानेही छान लागते भाजी. शेवगाचे जे शिजवलेलं पाणी असतं बघा तेच टाकायचं थोडं थोडं ग्रेव्ही बनवण्यासाठी.
आणि हे बघा मसाल्याचा रंग चेंज झाला आहे आणि तेल कसं सुटत चाललं, कारण आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा किस जो टाकला आहे ना त्याने छान तेल सुटतं मसाल्याला आणि चव भारी लागते. तर हे बघा मस्तपैकी असा मसाला एक 2-3 मिनटं स्लो गॅसवर परतून घ्यायचं. जितका चांगला तुम्ही मसाला परतून घेताल तितकं चांगला असा ग्रेव्हीला चव येते. अशी झाकण ठेवायचं, स्लो गॅसवर 2-3 मिनटं असं परतून द्यायचं. बघा कसं तेल सुटत चाललेलं आहे आणि मस्त याला असं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. आता आपले परफेक्ट हा मसाला भाजून झालेला आहे, म्हणजे परतून झाला आहे. बस आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि ते शेवगाची शेंगाचं जे उरलेलं पाणी ना त्यासोबतच हे शेंगा टाकून घ्यायचे. आता जास्त काही पातळ बनवायची नाही मला ग्रेव्ही, एकदम छानपैकी अशी दाटसर बनवायची ग्रेव्ही. तर पाहू शकता आता हे सगळं शेंगाचं पाणी जे थोडंसं उरलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं आहे शेंगासोबत आणि ह्या मसाल्यामध्ये पूर्ण डीप झालं आहे, एकजीव झालं आहे. बस आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि झाकण ठेवायचं, कारण की शेवगाच्या शेंगांना खूप छान प्रकारे शिजून निघल्यात. जास्त काही गाळ करायचं नाही. आता त्याला 1-2 मिनटं स्लो गॅसवर याला उकळी येऊन द्यायचं. काय होतं ना शेवगाच्या शेंगाचा जो अर्क असतो, दुसरी गोष्ट मसाल्याचा जो फ्लेवर आहे ते दोन्ही समप्रमाणात असे बॅलन्स झालं पाहिजे. त्यामुळं वाफेवर ठेवायचं थोडा वेळ. हे बघा थोडी उकळी चालू झालेली आहे, स्लो गॅस ठेवलेला आहे आणि गरमागरम चमचमीत झमझमीत असा हा शेवगा मसाला बघा किती छान दिसतोय का नाही. म्हणजे असं वाटतंय का आपण ह्याच्यामध्ये कुठलं वाटण केलं नाही, काय नाही, की दाटसर ग्रेव्ही तयार झाली. म्हणजे कुणालाही वाढताना तर आवडीने खातीन, इतक्या छान लागतात ह्या शेवगा मसाला वाटून वगैरे करायचा तर नेहमीच कंटाळा आपल्याला येतो का नाही. मग अशा वेळेस अशी ट्रिक खूप उपयोगी पडती. तर हे बघा कसं मस्त सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि झणझणीत मस्त अशा ह्या आपला शेवगा तयार झाल्यात खाण्यासाठी. माझ्या शेवगाच्या शेंगा खूप फेवरेट आहे. मी अशा पद्धतीने नेहमीच करते, खाऊ वाटल्या की. तुम्ही पण एकदा करून बघा. आणि आपले हा शेवगाच्या शेंगा झाल्यात बघा परफेक्ट खाण्यासाठी तयार. गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत, पोळ्यासोबत मस्त लागतात ह्या शेवगाच्या शेंगा. नक्की करून बघा. तोंडाचं पाणी सुटेल इतकं भारी वाटतं आणि कुणालाही वाढतील ना तर खरं सांगते ती पाहता क्षणी त्यांना खाऊ वाटेल, इतक्या छान दिसतात. हे बघा मस्त कांद्याची पात, लोणचं, पापड, डाळ भात वगैरे किंवा प्लेन राईससोबत इतकं छान लागतात हे शेवगाच्या शेंगा. गरमागरम मी याचा एका छोट्याशा पॅनमध्ये डब्यामध्ये सर्व करते. हे बघा असं गरमागरम मस्त असं ग्रेव्ही दाटसर शेवगा मसाला झाला का नाही तयार, चमचमीत. कुठलंच वाटण केलं नाही, अगदी कमी वेळामध्ये. पण पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही किती छान झाली आहे. मस्त सकाळच्या टिफिनला पण तुम्ही नेऊ शकता. फक्त कांदा, टमाटर, लसूण, अद्रकची पेस्ट आणि थोडंसं खोबरं टाकलं की झाली ही दाटसर ग्रेव्ही तयार. बघा हवं तर तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा इथे टाकू शकता. तर अशी शेवगा मसाला हा आज मी केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा अशा पद्धतीने करून बघा. सगळे जर आवडीने खातील एवढी तर खात्री माझी, नक्की करून बघा, खूप भारी लागतं. चला आता माझ्या तोंडाला पाणी सुटले, तुम्ही पण करून घ्या अशा शेवगा मसाला आणि याचा आस्वाद घ्या गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत. भेटते मी तुम्हाला पुढच्या एका छानशा रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा.